एके दिवशी मी माझ्या आईचा पाठलाग केला तेव्हा आई मला विक्री करणाऱ्या एरियात जाताना दिसली. माझी आई घर काम करायची. ती दिसायला फार सुंदर होती. मला वाटलं होतं आई त्या एरियातही सफाईचं काम करायला गेली असावी, पण मी आईला तिथल्या एका खोलीत जाताना पाहिलं. त्या दरम्यान माझ्या डोळ्यावर मागून पट्टी बांधण्यात आली. त्या दिवशी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून पूर्ण रात्रभर 4 वेगवेगळ्या वयाच्या पुरुषांनी रात्रभर न थांबता माझी पायल माझा चहा टाकलास का? आईचं हे वाक्य माझ्या कानावर पडत नाही तोपर्यंत माझा दिवस सुरू होत नसायचा. आईचा आवाज कानावर पडताच मी आईला तिचा चहा नेऊन दिला. 2 घोट चहा घेऊन आई रोजप्रमाणे आजही कामाला निघाली. आमच्या घरात मी, माझी लहान बहीण व आई होती. मी 5 वर्षांची असतानाच माझी जन्मदेती आई मला व बाबांना सोडून देवाघरी गेली. त्यानंतर बाबांनी आईच्या लहान बहिणीशी म्हणजे माझ्या मावशीसोबत लग्न केलं होतं. मी तेव्हा फार लहान होते. माझा सांभाळ करण्यासाठी मला आईची गरज होती, म्हणून बाबांनी मावशीसोबत लग्न केलं होतं. बाबांच्या दुसऱ्या लग्नानंतर मावशीला तिची एक मुलगी झाली. मावशीने माझ्यात व तिच्या मुलीमध्ये कधीही भेदभाव केला नव्हता. तिने तर नेहमी मला तिच्या पोटच्या मुलीप्रमाणे वागवलं होतं. तिची मुलगी आता बोर्डिंगमध्ये होती. आईने कावेरीला बोर्डिंगमध्ये पाठवलं. तिने फक्त मला तिच्याकडे ठेवलं होतं. आई मला फार जीव लावायची. काही वर्षांपूर्वीच माझे बाबा गेले. माझे बाबा मजुराचं काम करायचे. पहिल्यापासूनच आमची परिस्थिती नाजूक होती. माझी आई आमच्यासाठी फार कष्ट करत होती. माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं होतं. पुढे मी शिक्षण केलं नव्हतं, कारण घरात आणि बाहेर दोन्हीकडे आईला एकटीला बघावं लागत होतं आणि तिच्याने ते शक्य होत नव्हतं. म्हणून मी माझं शिक्षण सोडून घराकडे लक्ष देऊ लागले. अधूनमधून मीही कामावर जात असायचे. एखाद्या लग्नघरी 2 दिवसाचं काम मिळालं तर मी तिथे जात असायचे. त्या कामातूनही मी 2 पैसे कमवत असायचे. आता काही दिवसांपूर्वीच कावेरी बोर्डिंगमधून घरी परत आली होती. तिला काही दिवसांच्या सुट्ट्या होत्या. कावेरी घरी आली त्या दरम्यान आईची तब्येत थोडी खराब झाली होती. मी आईला म्हणाले की तुझ्या जागी मी कामावर जाते. त्यावर आई म्हणाली, तुला ते मोठ्या बंगल्यातील काम समजणार नाही. तू माझी मदत करायला माझ्यासोबत येऊ शकतेस. तेव्हा मी आईसोबत तिच्या कामावर गेले. त्या बंगल्यातील साहेबाला मी पाणी द्यायला गेले तेव्हा तो माझ्याकडे एकसारखा बघू लागला. मला वाटलं माझ्याने काही चूक झाली असावी, कारण त्या साहेबाची नजर काही वेगळीच होती. त्याने जोरात ओरडून आईला हाक मारली. आईसोबत मी तिच्या कामावर पहिल्यांदा आले होते आणि त्यातही माझ्याने काहीतरी गडबड झाली होती. आई त्या साहेबाच्या आवाजाने पळतच तिथे आली. तिने मला तिथून बाहेर जायला सांगितलं. मी थरथर कापतच किचनमध्ये गेले. काही वेळाने आई माझ्याजवळ आली. ती माझ्याकडे रागातच बघत होती, म्हणजे माझ्याने नक्कीच काहीतरी चूक झाली होती. आई माझ्या दिशेने चालत आली आणि ती माझ्याकडे एकटक बघू लागली. तेव्हा तर मी आईसमोर खाली मान घालून उभी होते. आई मला म्हणाली, पायल तू हे काय केलंस? तेव्हा आईसमोर माझ्या तोंडून एक शब्दही बाहेर येत नव्हता. खूप मुश्किलीने आईला एका चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. आज मी तिच्यासोबत येऊन तिची नोकरी घालवली असं मला वाटू लागलं होतं. तेव्हा आईने माझ्या हातवटीवर हात ठेवून माझा चेहरा वर केला. आई म्हणाली, पायल तू तर आज कमालच केलीस. तू एका करोडपती व्यक्तीचं मन जिंकलंस. तू माझ्या साहेबांना फार आवडली आहेस. त्यांनी तुझ्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. आईचं बोलणं ऐकून मी आईकडे अगदी आश्चर्यचकित होऊन बघत होते. मला तर माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता, कारण मी एका कामवालीची मुलगी होते आणि एवढ्या करोडपती व्यक्तीने मला पसंत केलं होतं. आईचा साहेब 35 वर्षांचा होता आणि मी आता कुठे 18 वर्षांची पूर्ण झाले होते. आई म्हणाली, तुला दुसरा कोणीही तुझ्याच वयाचा मुलगा तर मिळेल, पण तुला एवढा धनवान मुलगा मिळणं शक्य नाहीये. तू तुझ्या वयाचा मुलगा शोधायला जाशील तर तुला तो मिळेलही, पण तुला माझ्याप्रमाणे आयुष्यभर असं घरकाम करावं लागेल. त्यामुळे ही संधी तू हातून जाऊ देऊ नकोस. आईचं म्हणणं मलाही पटलं होतं. मला वाटलं कदाचित माझ्यामुळे माझ्या आईची परिस्थिती बदलेल. त्यामुळे मी त्या साहेबांशी लग्न करायला तयार झाले. पुढच्या काही दिवसातच माझं आणि त्या साहेबांचं लग्न लावण्यात आलं. आता मी एका मोठ्या बंगल्याची मालकीण झाले होते. लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या मनात साहेबांबद्दल खूपच भीती होती, पण पहिल्याच रात्री त्यांनी मला त्यांच्यासोबत अगदी कम्फर्टेबल केलं होतं. ते मला म्हणाले, पायल तू तर मला पहिल्याच नजरेत आवडली होतीस. तुझं माझ्याशी लग्न झालं हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणेच आहे. त्या रात्री साहेबांनी काही गोष्टी करण्यासाठी माझ्या सहमती व्यतिरिक्त त्यांनी मला बोटही लावला नव्हता. ते माझ्या सुंदरतेचं फारच कौतुक करत होते. त्यांचं बोलणं खरंच खूप गोड होतं. मी त्यांना वारंवार साहेब म्हणूनच हाक मारत होते. तेव्हा ते मला म्हणाले, मी साहेब वगैरे नाहीये, मी आता तुझा नवरा आहे. मला तू माझ्या नावाने हाक मार. मी तुझा अविनाश आहे.
खरंच असा व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला होता. अगदी मनमोकळा. अविनाशचा समजूतदारपणा पाहून मी त्याच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर हळूहळू मी अविनाशच्या मिठीत जाऊ लागले. तो मला फार जपत होता. त्या एका रात्रीतच माझं त्याच्यावर प्रेम जडलं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर अविनाश मला घेऊन हनीमूनसाठी गेला. तिथून आम्ही 4 दिवसांनी परत आलो. जेव्हा मी हनीमूनवरून घरी परत आले तेव्हा मला माझ्या घरात आई कामवालीप्रमाणे काम करताना दिसली. आईला तिच्या स्वतःच्या मुलीच्या घरात काम करताना पाहून मला फारच लाजिरवाणं वाटलं. मी आईच्या हातून तो झाडू खेचला व तिला म्हणाले, आज नंतर तू असं काम मुळीच करायचं नाही. हे घर तुझ्या मुलीचं म्हणजे तुझंच आहे. त्या दिवशी माझ्या लग्नानंतर पहिल्यांदा आईसोबत मी माहेरी गेले होते. मी माहेरी गेले तेव्हा आजूबाजूची लोक तसंच कावेरीही माझ्याकडे एकसारखी बघत होती. कारण मी नेसलेली साडी फार महागडी होती आणि माझ्या अंगावर वेगवेगळे दागिनेही होते. कावेरीला माझ्या हातातील बॅग आवडली तशी मी तिला ती देऊन टाकली. मी माहेरी आल्यापासून कावेरी एकसारखी माझ्याकडे बघत होती. माझी एक एक गोष्ट ती निहारत होती. ती मला म्हणाली, आता तू आम्हाला सगळ्यांना विसरून जाशील कारण तू एवढ्या मोठ्या घराची मालकीण झाली आहेस. कावेरीचं बोलणं जरा जळत्या प्रवृत्तीचं होतं. मी तिच्या बोलण्यावर दुर्लक्ष केलं. आताही मी पहिल्यासारखंच माझ्या माहेरी वावरत होते. काही वेळाने मी चहा बनवायला किचनमध्ये गेले. इथे चहाला एक उकळी आली तोच मला हॉलमधून आवाज आला. मी बाहेर हॉलमध्ये आले तेव्हा पाहिलं आई कावेरीला नको नको ती बोलत होती. मी आईला तिच्या तोंडावर आवर घाल म्हणाले. त्यावर आई म्हणाली, पायल तू मला अजिबात थांबवू नकोस. अगं कुठली बहीण आपल्या बहिणीच्या सुखावर जळते. कावेरी तर अजून एवढी लहान आहे तरीही ती तुझ्यावर जळत आहे. तुला श्रीमंताचं घर मिळालं हे तुझं नशीब. मगापासून कावेरी तुझ्याबद्दल बडबडत आहे. ही आता इथे राहण्याच्या लायकच नाहीये. आईने तेव्हा कावेरीची बॅग भरली आणि तिला बोर्डिंगसाठी रवाना केलं. कावेरीला सुट्ट्या असूनही आईने तिला बोर्डिंगमध्ये पाठवलं होतं. कावेरी माझ्याकडे विनवण्या करत होती. ती बोर्डिंगमध्ये जाण्यास नकार देत होती. आईने तिला असं कुठल्या बोर्डिंगमध्ये घातलं होतं कोणास ठाऊक. आईने तर मला तिच्यात व कावेरीमध्ये बोलायला सक्त मनाई केली होती. कावेरीला बोर्डिंगसाठी रवाना केल्यानंतर आई मला म्हणाली, पायल आता तू फक्त तुझ्या संसाराकडे लक्ष दे. तुझी निंदा करणारे असे बरेच लोक तुला भेटतील पण त्यांच्यावर तू अजिबात लक्ष देऊ नकोस. खरंच आई तिच्या पोटच्या मुलीपेक्षा मला जास्त जीव लावायची यात तर काही शंकाच नव्हती. त्या दिवशी माझ्या सासरी जाताना मी आईला माझ्यासोबत घेऊन गेले. आईची जी एक खोली होती तीही मी भाड्याने द्यायला लावली. आता त्याचेही 2000 रुपये भाडं आईला येत होतं. त्या दिवशीपासून मी आईला माझ्याच घरी घेऊन गेले होते. आई आमच्यासोबत राहणार याचा अविनाशलाही काही प्रॉब्लेम नव्हता. आईला घरकाम करायला मी सक्त मनाई केली होती. असेच दिवस जाऊ लागले. मी अविनाशसोबत खूपच खुश होते. जणू मला माझ्या स्वप्नातला राजकुमार मिळाला होता. अविनाशने माझ्या आईचा सांभाळ करायला मोठ्या मनाने होकार दिला होता. त्या दिवशी रात्री मी माझ्या खोलीतील बेड व्यवस्थित करत होते. बराच वेळ झाला अविनाश मला खोलीत आलेला दिसला नाही. म्हणून त्याला बघण्यासाठी मी माझ्या खोलीतून बाहेर गेले. तो मला बाहेर कुठेही दिसला नाही. अचानक मला त्याचा आवाज आईच्या खोलीतून येऊ लागला. मी तिथे गेले तेव्हा मी पाहिलं अविनाश आणि आई एकमेकांशी काहीतरी बोलत होते. त्यांचं बोलणं तर मला ऐकायला आलं नव्हतं. मी आईच्या खोलीत गेले तेव्हा मला बघताच अविनाश आईपासून लांब झाला आणि तो माझ्या खांद्यावर हात टाकून मला आमच्या खोलीत घेऊन आला. असंच दुसऱ्या दिवशीही अविनाश मला आईसोबत बोलताना दिसला. आज मात्र त्याला मी त्यांच्या गप्पांचा विषय विचारला. तेव्हा तो म्हणाला, तुझी आई दुसऱ्या घरी काम करायला जायचं म्हणत आहे पण तुझ्या आईला मी घरकामाची परवानगी अजिबात दिली नाहीये. त्यावर मी त्याला म्हणाले, तू जे काही केलंस ते एकदम योग्यच केलंय. आईला आता काम करायची गरजच काय आहे. आईने कुठेही कामाला जाऊ नये यावर आमच्या दोघांचंही एकमत होतं. असंच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5-6 वाजेच्या सुमारास मी आईला घरातून शांतपणे कुठेतरी जाताना पाहिलं. आई नक्कीच कुठेतरी कामाला जात होती असं मला तिच्यावर संशय आला. त्यावेळी मी तिचा पाठलाग करू लागले. मी आईचा पाठलाग करत करत रेड लाईट एरियापर्यंत पोहोचले होते. आई तिथे सफाईचं काम करायला आली होती असं मी समजले होते. मी आईचा पाठलाग करत तिथे एका खोलीजवळ पोहोचले. मी आईला त्या खोलीच्या आत जाताना पाहिलं होतं. तिथल्या एका भिंतीआड लपून मी आईला बघतच होते. तोच अचानक माझे डोळे बंद झाले. त्यानंतर जेव्हा मला जाग आली तेव्हा मी माझ्या खोलीतील बेडवर होते. माझ्या शेजारी मला कोणीही दिसलं नाही. मी झोपेतून उठले व माझ्या खोलीतून बाहेर गेले. मला सगळं काही अगदी नॉर्मलच वाटत होतं. आई ही घरात किचनमध्ये स्वयंपाक बनवत होती. मी आईचा पाठलाग केला होता ते माझं स्वप्न तर नव्हतं. मला तर काही समजत नव्हतं. मी थेट आईला जाऊन विचारायचं ठरवलं. मी किचनमध्ये आईजवळ गेले व तिला म्हणाले, आई तू इथे कधी आलीस? तू तर बाहेर गेली होतीस ना?
त्यावर आई म्हणाली, पायल अगं काही काय बडबडतेस, मी तर घरीच आहे. जावई बापू घरात लागेल ते वेळेवर आणून टाकतात, मग मला बाहेर कुठे जायची गरजच काय आहे. आणि तू आज एवढा वेळ कशी झोपलीस? रात्रीचे 9 वाजत आले. मी जेवण भाड्याला घेते, जावई बापूही काहीच वेळात घरी येतील. जाऊन जरा हातपाय धुणे. आईचं बोलणं ऐकून मला विश्वास तर पटला होता की नक्कीच मी झोपेत काहीतरी स्वप्न बघत होते. माझा गैरसमज दूर झाल्यानंतर मी माझ्या खोलीत गेले. काही वेळात अविनाशही घरी आला. त्यानंतर जेवण करून आम्ही झोपी गेलो. पुढच्या 2 दिवसांनंतर मी नाश्ता करत असताना अचानक मला मळमळू लागलं. जेव्हा मी डॉक्टरांकडे चेकअप केलं तेव्हा समजलं की मी गरोदर आहे. ती गोड बातमी ऐकून अविनाश व मी आम्ही दोघेही खूपच खुश होतो. पण आमचा तो आनंद काहीच दिवसांपुरता मर्यादित होता हे आम्हाला माहीत नव्हतं. आठवडाभरातच माझा गर्भपात झाला आणि तो कसा हे मलाही समजलं नाही. त्या घटनेनंतर मी फारच एकटी पडले होते. मी फारच रडत असायचे. माझ्या शरीरातही फार वेदना होत होत्या. आईने मला फार समजावलं. ती म्हणाली, पायल तुझं वय अजून फार कमी आहे. कमी वयात तुझं लग्न झालंय. त्यातल्या त्यात तू शरीराने बारीक आहेस, म्हणून तुला हे सगळे प्रॉब्लेम्स आले. डॉक्टरांनी तुझा गर्भपात होण्याची सगळी कारणं मला सांगितली आहेत. आईने मला गळ्याशी लावलं. त्यानंतर तिने मला माझ्या औषधी दिल्या. गर्भपात झाल्यानंतर मला वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी सुरू झाल्या होत्या. मला आता माझं वजनही वाढवायचं होतं व मला माझं येणारं बाळ सुरक्षितपणे वाढवायचं होतं. आईने दिलेल्या औषधी घेऊन मी शांत झोपी गेले. त्याच्या दुसऱ्या दिवशी अविनाश बाहेर गावी गेला होता. त्या रात्री माझ्या खोलीत मी एकटीच होते. रोजप्रमाणे जेवण करून माझ्या औषधी घेऊन मी झोपले. सकाळी जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा मला माझं अंग फार जड वाटत होतं आणि मला माझ्या शरीराचा एक वेगळा सुगंध येत होता. माझ्या उजव्या हाताचा सुगंध वेगळा होता तर डाव्या हाताचा वेगळा होता. माझ्या शरीराचा मला वेगळाच काहीतरी वास येत होता. मला वाटलं आत्ताच माझा गर्भपात झाला आहे, त्यामुळे मला असे नको नको ते भास होत असतील. त्यामुळे मी बेडवरून उठून पटकन आंघोळीला गेले. परंतु दुसऱ्या दिवशीही काहीसं असंच झालं. मला माझ्या मानेवर काहीतरी निशाण दिसले आणि सकाळी उठल्यावर मला असं जाणवू लागलं जसं की माझं अंग एक नाही तर 4 पुरुषांनी ओरबडलं आहे. मला सतत होत असणाऱ्या या भासाबद्दल मी आईलाही सांगितलं. आई म्हणाली, तुला मी एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. आई मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. डॉक्टरांनी माझं चेकअप केलं. डॉक्टरही मला म्हणाले की फार कमी वयात तुमचं लग्न झालं, त्यातल्या त्यात फार लवकर तुमचा गर्भपात झाला. त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही सतत विचार करत असतात, त्यामुळे तुम्हाला नको ते भास होत आहेत. आईनेही मला बरोबर समजावलं होतं. हॉस्पिटलमधून आम्ही घरी यायला निघालो तेव्हा आई मला म्हणाली, पायल आता तू गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसू नकोस. तुला तुझ्या येणाऱ्या पुढच्या बाळाला सुरक्षितपणे जन्म द्यायचा असेल तर तुला आता तुझ्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागेल. आईच्या बोलण्यावर मी होकार भरला. लगेचच आम्ही घरी यायला निघालो. घरी येताच मी पाहिलं कावेरी घराच्या हॉलमध्ये आमची वाट बघत बसली होती. कावेरीला बघताच आईला तिचा फार राग आला होता. आई तिला म्हणाली, तू इथे का आलीस? त्यावेळी मी आईला थांबवलं. मी तिला म्हणाले, आई तू एका मुलीला पोटाशी आणि दुसरीला पाठीशी असं करू नकोस. कावेरी जे काही बोलली असेल ते तिच्याने चुकून झालं असावं. ती माझी लहान बहीण आहे. मला कावेरीबद्दल काहीही रुसवा फुगवा नाहीये. मी कावेरीला माझ्या जवळ घेतलं. कावेरी माझं घर पाहून फार खुश झाली होती. अविनाश संध्याकाळी घरी आला. कावेरी तिच्या जिजूंना भेटून फार आनंदी झाली होती. कावेरी घरी आली म्हणून अविनाशने घरातील नोकराला कावेरीसाठी तिच्या आवडतीची मिठाई घ्यायला पाठवलं. अविनाश पाहुणे मंडळींचा पाहुणचार करायला अजिबात मागे नव्हता. त्या दिवशी रात्री जेवण झाल्यावर तो त्याच्या एकुलता एक लाडक्या सालीला बाहेर आईस्क्रीम खायला घेऊन गेला. त्या रात्री अविनाशची वाट बघत बघत रात्रीचे 10:30 वाजले, पण अविनाश काही घरी आला नव्हता. काही वेळाने आई माझ्या खोलीत आली. ती म्हणाली, पायल तू झोपली नाहीस? तू अजून तुझ्या औषधीही घेतलेल्या दिसत नाहीये. आईने मला माझ्या औषधी आणून दिल्या. ती म्हणाली, आत्ताच मी अविनाशला फोन केला होता. ते घरी यायला निघाले आहेत. काहीच वेळात ते घरी पोहोचतील. तू तुझ्या वेळेत औषधे घेत जा. कोणाची वाट बघत स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस. तेव्हा मी आईच्या हातून औषधी घेतल्या व बेडवर पाठ टेकवली. मला तर तेव्हा लगेच झोप आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच मला जाग आली. आजही मी सकाळी उठले तेव्हा मला माझ्या शरीराचा एक वेगळा सुगंध येत होता. त्याला सुगंध म्हणावं की दुर्गंध हेही मला समजत नव्हतं. आजही मला असंच वाटत होतं जणू एक नाही तर 4 पुरुषांनी मला ओरबडलं आहे. त्यावेळी मी अविनाशला आवाज देऊ लागले. त्याला माझा आवाज ऐकायला येत नव्हता कारण तो जिममध्ये व्यायाम करत होता. त्याला माझा आवाज ऐकायला येत नव्हता म्हणून मी स्वतः त्याच्याकडे जिममध्ये गेले.
मी अविनाशला म्हणाले, अविनाश, मागच्या काही दिवसांपासून सकाळी उठल्या उठल्या मला माझ्या शरीराचा 4 वेगळ्या प्रकारचा सुगंध येत आहे. तुलाही तसंच वाटतंय का? तेव्हा मी माझे दोन्ही हात अविनाश पुढे नेले आणि त्याला मी माझ्या हातांचा वास घ्यायला सांगितला. तेव्हा तो म्हणाला, पायल, तू काही काय बडबडतेस? एका व्यक्तीच्या शरीराचे 4 वेगवेगळे सुगंध कसे येऊ शकतात? कदाचित मला नको तो रोग झाला होता असं आता मला वाटू लागलं होतं. तेव्हा मी अविनाशच्या जिममधून बाहेर निघाले व माझ्या खोलीत आले. मी खोलीत आले व कपाटातून माझे काही ड्रेस काढू लागले. तोच माझ्या खोलीत कावेरी आली. ती मला म्हणाली, दीदी, मला तुझा एखादा ड्रेस घालायला देशील का? कावेरीला बघून मला तिलाही विचारावंसं वाटलं की तिला माझ्या शरीराचा वेगळा सुगंध येतोय का. त्यावेळी मी कावेरीला म्हणाले, तुला माझ्या शरीराचा वेगवेगळा वास येतोय का? कावेरी बघू म्हणाली. तसे मी तिच्यासमोर माझे दोन्ही हात पुढे केले. तेव्हा कावेरी म्हणाली, हो दीदी, मला तर तुझ्या शरीराचे 1 नाही तर 4 प्रकारचे वेगवेगळे सुगंध येत आहेत. कावेरीलाही तो वास जाणवला होता, जो वास गेल्या काही दिवसांपासून मला जाणवत होता. त्यानंतर कावेरी जेव्हा खोलीतून बाहेर जात होती तेव्हा ती मला म्हणाली, दीदी, आपल्या जिजूंची फारच ओळख दिसते. त्यावर मी तिला म्हणाले, जसं की? अगं, तुला तर माहीतच असेल, तुमच्या घरी फॉरेनर येतात. रात्री मी जिजूंसोबत आईस्क्रीम खाऊन जेव्हा घरी आले तेव्हा तुमच्या घरातून 2 फॉरेनर्स आणि 2 इंडियन असे 4 पुरुष मी घरातून बाहेर निघताना पाहिले. त्यातले 2 व्यक्ती जरा वयस्कर होते तर 2 जिजूंच्या वयाचे होते. ते व्यक्ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते, म्हणून जिजूंनी मला घरात पाठवलं होतं. पुढे ती म्हणाली, अजून तुला माहितीये, आम्ही रात्री 12 वाजता घरी आलो. जिजूंनी मला या शहरातील नाईट लाईफ दाखवली. तुझी तर फारच मज्जा आहे. असं बोलून कावेरी माझ्या खोलीतून बाहेर गेली. आमच्या घरी रात्री कोणी फॉरेनर आणि 2 इंडियन आले होते त्याबद्दल अविनाश मला काहीही बोलला नव्हता. त्याच्या कामासंदर्भात त्याच्या कधीही काहीही मीटिंग असायच्या. बहुतेक ती लोकही कामासंदर्भातच रात्री घरी आले असावे. अविनाश प्रत्येक गोष्टी मला सांगत राहिला तर तो त्याच्या कामाच्या गोष्टी कधी लक्षात ठेवेल. त्याने मला काही सांगितलं नाही याचा मला काही राग आला नव्हता, कारण अविनाश त्याच्या कामात फार व्यस्त असायचा हे मला माहीत होतं. आता त्याला माझ्या शरीराचा तो सुगंध कसा लक्षात आला नाही हेही मला समजलं होतं, कारण तो स्वतः जिममध्ये व्यायाम करून घामाने चिंब भिजला होता. त्याच्या त्या दुर्गंधात त्याला माझा सुगंध काय समजणार. असो, दुसऱ्या दिवशी तर सकाळ सकाळ कावेरी माझ्या खोलीत आली. तेव्हा मी नुकतीच झोपेतून उठले होते. आजही रोजप्रमाणे माझे तेच हाल होते. माझ्या शरीराचा रोज मला तोच 4 वेगळ्या प्रकारचा सुगंध येत असायचा. कावेरीला सकाळ सकाळ मला काय दाखवायचं होतं कोणास ठाऊक. कावेरी मला म्हणाली, दीदी, आपली आई तर आता फारच मॉडेल राहू लागली आहे. तुझं यावर कधी लक्ष नाही का गेलं? त्यावर मी तिला म्हणाले, आई खूप वर्षांनंतर चांगलं आयुष्य जगत आहे. ते पाहून मी फार खुश आहे. तिच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष देऊन आपण करायचं तरी काय. कावेरीलाही माझं म्हणणं पटलं होतं. कावेरी मला तिच्या बोर्डिंग स्कूलमधील काही व्हिडिओ दाखवू लागली. आईने तिलाही तिचा सेपरेट मोबाईल खरेदी करून दिला होता आणि हे मला आता कळत होतं. त्या दिवशी रात्री आई माझ्या खोलीत मला माझ्या गोळ्या द्यायला आली. तेव्हा आईच्या मागे मागे कावेरीही आली होती. कावेरीने आईकडून माझ्या गोळ्या घेतल्या. ती म्हणाली, आज माझ्या दिदीची काळजी मी घेणार. कावेरीने मला तिच्या हाताने गोळ्या दिल्या होत्या, पण माझ्या खोलीतील बॉटलमधील पाणी संपलं होतं. कावेरीने आईला ते पाणी घ्यायला पाठवलं. आईने पाणी आणलं तशा मी त्या गोळ्या घेतल्या. काही वेळाने रोजप्रमाणे मला झोप येऊ लागली. आज मात्र माझा डोळा उघडाच होता. अचानक काही वेळानंतर मला माझ्या खोलीचा दरवाजा उघडताना जाणवला. माझ्या खोलीत मला फक्त 2 पावलांचा आवाज येणं अपेक्षित होतं, कारण माझ्या खोलीत त्या वेळेला फक्त माझा नवराच येईल हे मला माहीत होतं. पण तेव्हा तर मला 2 नाही तर त्याहून अधिक पावलांचा आवाज येऊ लागला. मी तेव्हा डोळे बंद करून शांत बेडवर पडून होते. अचानकच माझ्या अंगावरचं पांघरूण बाजूला झालं. माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कोणीतरी बसल्यासारखं मला जाणवलं. कोणीतरी माझ्या डोक्यावरून हात फिरवत होतं. त्यानंतर हळूहळू माझ्या पोटावरूनही हात फिरू लागला. माझा तर थरकाप उडाला होता. अचानकच माझ्या खोलीचा लाईट सुरू झाला व मीही तेव्हा डोळे उघडले. मगापासून मला जो सुगंध जाणवत होता तो सुगंध रोज सकाळी उठल्यावर मला जाणवत असायचा. मी डोळे उघडून पाहिलं तर माझ्या उजव्या व डाव्या बाजूला 2 फॉरेनर बसले होते, तर माझ्या पायाच्याही दोघे बाजूला 2 वयस्कर पुरुष बसले होते. त्यातल्या एका फॉरेनरचा हात माझ्या पोटावर होता आणि एकाचा हात माझ्या केसात. त्या चौघांना माझ्या अवतीभोवती पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी तेव्हा पटकन उठून त्या चौघांपासून लांब झाले. त्यांनी तर त्यांचे शर्टही मोकळे केले होते. ते चौघेही माझ्यासोबत काय करू पाहत होते हे मला लक्षात आलं होतं. माझ्या खोलीचा लाईट लावणारी माझी बहीण कावेरी होती.
कावेरीने त्यातल्या एकेकाची कॉलर पकडली. आमच्या खोलीतील आवाज ऐकून माझी आई खोलीत आली. ती अशा प्रकारे पळत आली होती जसं की ती खोलीबाहेर उभी राहून खोलीचा कानोसा घेत होती. आई तर पुरती गोंधळलेली दिसत होती. आई व माझी नजरानजर झाली तेव्हा आई मला म्हणाली की पायल, हे सगळं काय आहे? माझ्या पायलसोबत हे काय होत आहे? त्यावेळी कावेरी म्हणाली, आई, हे सगळं पायल दिदीसोबतच होत आहे हे तुला कसं माहीत? या खोलीत तर आता दिदीसोबत मीही आहे. हे पुरुष माझ्यासोबतही काही करत असतील हा विचार तू का नाही केलास? तेव्हा आई कावेरीवर ओरडली. ती तिला म्हणाली, तू काहीही बडबडू नकोस. पहिला मुद्दा, तू इथे आलीस का? आईचं बोलणं ऐकून असं वाटत होतं जसं की ती कावेरीचं तोंड बंद करत होती. काही वेळानंतर आमच्या खोलीचा दरवाजा पुन्हा उघडला. तिथे एक महिला इन्स्पेक्टर तिच्या कर्मचाऱ्यांसोबत पोहोचली. त्यांनी त्यांच्यासोबत अविनाशलाही पकडून आणलं होतं. अविनाश मगापासून दुसऱ्या खोलीत बसला होता. त्याच्या बायकोसोबत त्याच्याच बेडरूममध्ये जे 4 व्यक्ती नको ते कृत्य करणार होते त्याचा व्हिडिओ बघत तो दुसऱ्या खोलीत बसला होता. अविनाश माझे नको ते व्हिडिओ शूट करून ते बाहेर विकत होता आणि त्याच्यासोबत माझी आईही मिळालेली होती. त्या दोघांनी मिळूनच मला नको त्या गोळ्या देऊन माझा गर्भपात करून घेतला होता. रेड एरियामध्ये जाणं, मला इलाजाच्या औषधींच्या जागी झोपेच्या गोळ्या देणं हा सगळा अविनाश आणि आईचा माझ्या विरोधातला एक मोठा प्लॅन होता. हे सगळं सत्य समोर आलं ते कावेरीमुळे. कावेरीने सकाळी मला तिच्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ दाखवला तो पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. कावेरीने त्या 4 पुरुषांना रात्री माझ्या खोलीत येताना पाहिलं होतं आणि तिने त्याचा व्हिडिओ शूट केला होता. कावेरीला आई आणि अविनाशवर संशय आला होता, त्यामुळे तिने तो व्हिडिओ मलाच येऊन दाखवला. आज कावेरीमुळे माझं आयुष्य बर्बाद होता होता वाचलं होतं. आईने कावेरीला बाहेर बोर्डिंग स्कूलमध्ये नाही तर एका मोठ्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलं होतं. आई माझ्याशी तेही खोटं बोलली होती. कावेरीने आईला तिचं असं वागण्याचं कारण विचारलं तेव्हा आई म्हणाली, कावेरी, मला वाईट समजू नकोस. हे सगळं मी तुझ्यासाठीच करत होते, कारण मला तुला चांगलं आयुष्य द्यायचं होतं. तुझ्यासाठीच मी हा सगळा पैसा कमवत होते. मी याआधीही या साहेबांकडून काही पैसे उधारीवर घेतले होते. त्याची वसुली ते माझी मदत घेऊन करत होते. आईने शेवटी सक्का आणि सावत्रमध्ये फरक केलाच होता. तिने माझं शिक्षणही असं अर्धवट का सोडलं हे मला आता लक्षात येत होतं. मी तिच्या देखाव्याला प्रेम समजत राहिले. कावेरी आईसारखी लबाड नव्हती. कावेरीमुळेच मला न्याय मिळाला होता. तिने कोर्टात तिच्या आईने अविनाश विरोधात जबाब दिला होता. अविनाश व आईला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. मंडळी, आपल्यातील परके आणि परक्यातील आपले ओळखणं ही जीवनातील सगळ्यात मोठी परीक्षा आहे. आयुष्यात चांगली व्यक्ती जोडण्या होणे अधिक महत्त्वाचं आहे ते वाईट व्यक्तींना कायमचं आपल्यापासून लांब करणं.